शोनूलं बाळ आता 1 वर्ष आणि 1 महिन्याचं झालेलं आहे। आज 6 तारीख होती। मला परत आठवण झाली की प्रत्येक 6 तारखेला आपण याचा बर्थडे सेलिब्रेट करायचो आणि आज पण मला असंच वाटलं की अरे याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा का, पण मी विसरलेच की हा तर 1 वर्षाचा झाला। 1 वर्षापर्यंत आम्ही खूप मेहनत केली। दर महिन्यात तेच काम करून ना कधी कधी कंटाळा पण यायचा आणि कधी कधी खूप छान पण वाटायचं की चला 6 तारीख आली, हा एवढ्या महिन्याचा झाला। मोजता कधी दिवस निघून गेले काही कळलंच नाही। बरं झालं हे बर्थडे फक्त 12 महिन्यापर्यंतच असतात, नाही तर नाकी 9 आलं असतं। कारण की नंतर मुलं काय होतात ना, जागेवर बसतच नाही। जसं आपल्याला फोटो काढायचे असते तसे काढूच देत नाही। तर आता हा 1 वर्ष आणि 1 महिन्याचा आहे म्हटल्यावर यांनी चालायला पाहिजे। सगळेजण म्हणते अजून का नाही चालत तर काय माहिती का नाही चालत। मी तर सगळंच करते। कोणी म्हणते पायाची मालिश कर, कोणी म्हणते त्याला वॉकिंग करत जा, तर मी वॉकिंग पण करते। फर्निचरच्या मदतीने, सोप्याच्या मदतीने हा कधीपासून उभा राहतो। असं वाटलं होतं हा वर्षाच्या आतच चालेल, पण अजून हे चालत नाही आहे। मी बरेच व्हिडिओ बघते, त्याच्यानुसार मी करते। तर बाहेर नेते चालायला, हात पकडून असं चालवायला लावते, त्याची पायाची मालिश करते, पण तरीही तो चालत नाही। पण बघूया आता हा कधी चालतो। प्रत्येक मुलाची बाळाची बॉडी स्ट्रक्चर हे वेगळं असते, तर त्यानुसारच मी चालते। मी जास्त टेन्शन घेत नाही या गोष्टीचं की जेव्हा चालेल तेव्हा चालेल। माझी गार्गी ही 14 महिन्यावर चालली होती, कदाचित हाही 14 महिन्याचा झाल्यावर चालेल। तर आता हा झाला आहे 13 महिन्याचा। 14 महिन्याचा होतपर्यंत वाट बघते, नाही काही झालं तर डॉक्टरला दाखवावं लागेल किंवा मग परत वाट बघेल। कारण की कोणते मुलं 15 महिन्यानंतरही चालतात, 1.5 वर्षापर्यंतही चालतात। तर बघूया हा केव्हा चालेल। तर तुम्हाला बघत राहावं लागेल माझे व्हिडिओज, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।